अकोला जिल्ह्यातील शासकीय जमिनी आणि मालमत्ता यांचं डिजिटायझेशन आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाद्वारे ई-भूमिती अत्याधुनिक GIS आधारित डिजिटल गव्हर्नमेंट अँड लँड ॲसेट मॅपिंग अँड मॉनिटरिंग सिस्टम यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली असून 13पेक्षा अधिक हजार हेक्टर शासकीय जमिनींचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे। शासकीय जमिनींचे डिजिटायझेशन करण्यासाठी डिजिटल इंडियाकडे घेऊन जाण्यासाठी ई भूमिती प्रणाली अकोला जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेला चालना देत असून भविष्यातलं नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। ही भूमिती आपल्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाची सॉफ्टवेअर असणार आहे आणि फक्त शासकीय जमीनसाठी नाही, एक टप्पे-टप्पेमध्ये आम्ही याच्यात ॲडिशनल फीचर करणार। एक सॉफ्टवेअरमध्ये आम्ही मल्टिपल फीचर इंटिग्रेट करणार, फीडबॅक सिस्टम करणार, याच्यात शासकीय जमीनची माहिती करणार, शासकीय इमारतीची माहिती याच्यात इंटिग्रेट करणार। तर आपल्याला आता कळेल की आपली एवढी जमीनपैकी एवढी जमीनवर अतिक्रमण आहे। त्याच्या आम्ही इंटिग्रेशन रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी करणार की गुगल मॅपवर आता अतिक्रमण आहे किंवा नाही आणि समजा 15 दिवसात तिथे काही अतिक्रमण झालं किंवा नाही, याच्याप्रमाणे जो अतिक्रमण होत आहे त्याच्यावर आम्ही वेळेवर कार्यवाही करू शकतो। या उपक्रमांतर्गत ग्राम महसूल अधिकारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन जमिनीची माहिती, मालमत्तेचं नाव, सर्वे नंबर, क्षेत्रफळ, स्थान, निर्देशांक, छायाचित्र ही माहिती प्रणालीवर नोंदवतात। जिल्हाधिकारी स्तरावर संपूर्ण जिल्ह्याचं विश्लेषण, अहवाल आणि आकडेवारी ही सहज उपलब्ध होते। गाव नमुना एक जो ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे असतो तो पारंपरिक पद्धतीने सध्या ती माहिती उपलब्ध असते, त्याचा आपण GIS तंत्रज्ञानाचा उपयोग करून संपूर्णपणे डिजिटलायझेशन करत आहे, जेणेकरून प्रत्येक मालमत्तेचं लोकेशन आणि त्याची इत्यंभूत माहिती आपल्याला ऑनलाईन नागरिकांना तसेच प्रशासनाला प्रशासकीय कामाकरिता उपलब्ध असेल। मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून इतर कोणत्याही एजन्सीची मदत न घेता मी स्वतः ही प्रणाली डेव्हलप केली आहे। शासकीय जमिनींचं डिजिटायझेशन करण्यासाठी आणि डिजिटल इंडियाकडे घेऊन जाण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून एका क्लिकवर सर्व शासकीय शेतजमिनींची माहिती उपलब्ध होणार आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आयोजले आहे। त्या अनुषंगाने ई भूमिती नावाचे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे, ज्यात की आपल्याला सर्व शासकीय गटांची नोंद करता येणार आहे। अशा प्रकारे सर्व शासकीय गटांची नोंद एका क्लिकवर अत्यंत सुलभरित्या प्रत्येक ग्रामस्थापासून माननीय जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांना उपलब्ध होणार आहे। भारत देश डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना तंत्रज्ञानाच्या मदतीनं अकोला जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीनं साकारलेली ही ई भूमिती प्रणाली शासकीय जमिनींचं डिजिटल नोंदणीकरण आणि निरीक्षण करण्याच्या दिशेनं एक मोठा टप्पा ठरणार आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला। आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे